नाशिकमधील मुलविक्री प्रकरण आणि या प्रकरणी आईवडील चौकशी करता पोलिसांच्या ताब्यात आहेत। मुलविक्री केली नाही, दत्तक म्हणून दिली असं देखील म्हटलं जात आहे। मुलांच्या आईकडून चौकशीत खुलासा आहे। मानवीय तस्करीमध्ये महाराष्ट्र पहिला आहे। विदेशातून मुली इम्पोर्ट करण्यामध्ये महाराष्ट्र पहिला असं NCRB म्हणजे केंद्र सरकारचाच रिपोर्ट म्हणतो। तुम्ही एक कुठल्या तरी गावाचा विषय तिथं घेतलाय तस्करीबद्दल लहान मुलांच्या, इथं जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्र या देशामध्ये 1 नंबरला आहे तस्करीच्या बाबतीत। गरिबी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या या देशात आणि महाराष्ट्रात वाढत चाललेली आहे। जर ती घटना तशी घडली असेल, पोटच्या मुलांना जर तिथं पैशासाठी विकलं जात असेल, ही दुर्दैवी गोष्ट आहे। एक तर ही चुकीचीच आहे, मी निषेधच या गोष्टीचा करतो। तुम्ही पालक असणार, कितीही आर्थिक परिस्थिती तुमची हलाखीची असली, पण पोटच्या मुलांना विकणं हे अयोग्य आहे। पण हे अयोग्य असताना त्यांच्यावर कारवाई करत असताना ही परिस्थिती का आली या महाराष्ट्रामध्ये, याचाही खऱ्या अर्थाने अभ्यास सखोल दृष्टिकोनातून त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। या सगळ्या पद्धतीनं मानवी तस्करीच्या प्रकाराला आर्थिक स्थिती जबाबदार आहे। पर फार मोठी रक्कम पण लागत नाही। कोणी 2,000, कोणी 3,000, कोणी 4,000, कोणी 5,000, तसंच ती मुलगी 3 का 4,000 दिली होती। मला वाटतं हेही तसं झालं असण्याची शक्यता आहे। याच्याविषयी कडक कायदे जरी असले तरी आदिवासी समाजामध्ये एक त्यांचं जे काही गरिबी आहे ही मिटवण्यासाठी सरकारच्या योजना भरपूर आहे, परंतु ते आदिवासी समाजापर्यंत पोहोचत नाही। म्हणून त्या पोहोचल्या तर या गोष्टी थांबतील। याच्यामध्ये माहिती नक्की घेऊ, कशामुळे ते झालेलं आहे, का झालेलं आहे, याचा तपास देखील केला जाईल आणि त्याच्यानंतरच याच्यावर बोलणं उचित ठरेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।